नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सक्लुझिव्ह स्टुडिओ आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. बघा मित्रांनो, आपण आरोग्य सेवक 40% आणि 50% यांचे तांत्रिक प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. बघा मित्रांनो, आता आपल्या परीक्षेला काही दिवस मित्रांनो या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहे. नॉन पेसा आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या वगळून बाकीचे आपले एक्झाम या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही बरेच दिवसापासून अभ्यास करत आहात. तुम्हाला एक फायनल रिव्हिजनचे टेस्ट मिळावे म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. बघा, तुम्ही एकदा अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी टेक्निकल घटकाचा एकदा ॲनालिसिस करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा काय तुमचं अजून करायचं राहिलेलं आहे परफेक्ट ते मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही करून घ्या. बघा, हे जो एकदा स्क्रीनशॉट मारून घ्या, जेणेकरून तुमच्या जवळ असं की आपल्याला अजून काय करायचं राहिलेलं आहे. बघा, पुन्हा एकदा सांगतो, यातले काही घटक आहेत, जसे की बघा पर्यावरण व्यवस्थापन, त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन आणि अवकाश मोहीम, स्पेस मिशन, हे मित्रांनो तुम्ही चालू घडामोडी रिलेटेड करणे या ठिकाणी अपेक्षित आहे, कारण ते चालू घडामोडी रिलेटेड या ठिकाणी प्रश्न विचारू शकतात. बघा, ह्याचा एकदम स्क्रीनशॉट काढून ह्याच्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही राहिला असेल तर तो अभ्यास या ठिकाणी तुम्ही करून घ्या. बघा, आपण या ठिकाणी प्रश्नाला सुरुवात करू. बघा, कार्बनचे संयुग आपण या ठिकाणी 5 प्रश्न घेतले. बघा, 5 प्रश्न येतील का? नाही येणार, पण प्रश्न येणार म्हणजे येणार. बघा, IBPS ज्या वेळेला जो काही पोर्शन दिला असतो त्या मित्रांनो त्यांनी तो त्या घटका प्रश्न ते विचारतात. त्यामुळे मित्रांनी जे काही घटक दिले ते त्या ठिकाणी करून घ्या. बघा, पहिला प्रश्न पहा, अमोनिया रूपांतर नायट्रेटमध्ये अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणाऱ्या सूक्ष्मजीव प्रक्रियेला काय म्हटले जाते? बघा, ऑप्शन पहा, नत्रीकरण, नत्र स्थिरीकरण, अमोनीकरण आणि खनिजीकरण. बघा, ह्याचं उत्तर मित्रांनो काय सांगता येईल? तर ह्याचं उत्तर सांगता येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, नत्रीकरण असं त्याला आपल्याला या ठिकाणी त्याला सांगता येईल. ऑप्शन क्रमांक 1. बघा, अमोनियाचे रूपांतर नायट्रेटमध्ये होणाऱ्या प्रक्रियेला नत्रीकरण म्हणजे काय, नायट्रिफिकेशन असं या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. मग ही प्रक्रिया काय आहे? तर नायट्रोजन स्थिर करण्या सूक्ष्म जीवांकडून या ठिकाणी ती प्रक्रिया होत असते. शेंगावर्गीय, बघा ज्या झाडाला शेंगा येतात त्या शेंगावर्गीय म्हणायचं त्याला, त्या वनस्पतीच्या मुळावर असलेल्या गाठीमध्ये हे जीवाणू राहतात. म्हणजे कुठले जीवाणू राहतात? ते जे नायट्रोजन करणारे जे जीवाणू आहेत ते मित्रांनो ते शेंगावर्गीय जे असतात ना वनस्पतीच्या मुळावर त्या ठिकाणी राहतात. मग अमोनीकरण म्हणजे काय? अमोनियाची निर्मिती होय. अमोनीकरण म्हणजे काय? अमोनियाची निर्मिती होय. हे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी असं त्याला आपल्याला उत्तर सांगता येईल, थोडंफार एक्सपिरियन्स या ठिकाणी त्याला सांगता येईल. बघा, पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी, LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते? बघा, मिथेन, ब्युटेन, मिथेन, इथेन, ब्युटेन आणि आयसोब्युटेन आणि इथेन आणि ब्युटेन. बघा, ह्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बऱ्याच वेळा या ठिकाणी तुम्ही ते केलेलं पण आहे. ह्याचं उत्तर मित्रांनो सांगता येईल ब्युटेन व आयसोब्युटेन. ब्युटेन व आयसोब्युटेन ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला या ठिकाणी तो सांगता येतो. LPGचे घटक मित्रांनो ब्युटेन आणि आयसोब्युटेन. LPGमध्ये ब्युटेन असतो, आयसोब्युटेन असतो, प्रोपेन यासारखे घटक मित्रांनो असतात. ब्युटेनचं काय मित्रांनो? C4H10. बघा, ब्युटेनचं काय आपल्याला सांगता येईल? C4 आणि H10 हे मित्रांनो ब्युटेनचं आहे. तर काय हा गॅस गॅसच्या ज्वलनानंतर पाणी आणि कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होत असते. LPG म्हणजे काय? लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. याचा उपयोग मित्रांनो घरगुती गॅस, वाहनामध्ये, वीज निर्मितीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. पेट्रोल खाणीमध्ये मित्रांनो हा गॅस निर्माण होतो किंवा तो स्वतः या ठिकाणी तो आढळत असतो. LPG हे मित्रांनो थोडक्यात आपल्याला एक्सप्लेनेशन असं सांगता येतं. मग आपल्या एकदा व्हिडिओ लाईक करा. तुम्ही प्रथमच पाहत असल्यास मित्रांनो चॅनल आपल्याला जरूर सबस्क्राईब करा. मग पुढचा प्रश्न पहा, भारतामध्ये कोरोना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणते केमिकल फवारले जात होते किंवा जात आहे? बघा, ऑप्शन पहा, हायड्रोजन पॅरॉक्साईड, सोडियम हायपोक्लोराईड, कॉपर सल्फेट आणि पोटॅशियम नायट्रेट. बघा, कोरोना संदर्भात एका दुसरा प्रश्न आला तर तुमचं माहिती पाहिजे, पण कोरोना मित्रांनो बरेच मित्रांनो प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. तुम्हाला ते माहिती नाही, वॅक्सिन वगैरे, त्यामुळे ते वॅक्सिन मी घेतले नाही, पण वेगळ्या प्रकारचा प्रश्न मित्रांनो तुम्हाला दिला. काय दिला? तर कोरोना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणते केमिकल फवारले जातात? मित्रांनो असा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळालेला नसणार आहे. तर मित्रांनो त्याचं उत्तर सांगता येईल आपल्याला ऑप्शन क्रमांक 2, सोडियम हायपोक्लोराईड हेचं उत्तर आपल्याला सांगता येईल. हे मित्रांनो आपल्याला भारतामध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरले जाणारे फवारणी होते. व ह्याची संज्ञा काय सांगता येईल आपल्याला? NaCl2. सोडियम हायपोक्लोराईडचं काय? NaClO ही मित्रांनो सोडियम हायपोक्लोराईडचं आपल्याला संज्ञा सांगता येईल. हे किती आता प्रमाण समजा प्रमाण नाही विचारणार, पण प्रमाण जर विचारलं तर मित्रांनो ते पण लक्षात पाहिजे. 0.5% ते 1% इतकं ते या ठिकाणी पाण्यासोबत मित्रांनो कशासोबत वापरले? पाण्यासोबत मित्रांनो ते वापरून ते फवारलं जाते. हे अत्यंत विषारी आणि काही प्रमाणात मानव प्राण्यासाठी ते पण घातक असू शकते. चला मित्रांनो, ह्याचं उत्तर आपल्याला सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा, कार्बोनिल क्लोराईड वायूस कोणत्या नावाने संबोधले जाते? बघा, ऑप्शन पहा, फॉस्जिन्स, लाफिंग गॅस, टिअर गॅस आणि मिथेन गॅस. बघा, ह्याचं पण उत्तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला देता येईल. बघा, कार्बोनिल क्लोराईड ह्या वायूस मित्रांनो फॉजिन्स असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 फॉजिन असं त्याला म्हटलं जातं. ह्याला कार्बोनिल क्लोराईड नावाने सुद्धा ओळखले जाते. ही रासायनिक मित्रांनो सांगेन COCl2 मित्रांनो फॉजिन्सची आपल्याला संज्ञा सांगता येईल. हा अत्यंत विषारी वायू आहे, परंतु थंड केल्यास त्याला
हवा ह्याला जर थंड केलं या फॉजिन्सच्या ऑइलला तर ते मित्रांनो त्याला आपण हवा तो आकार देऊ शकतो. हे जे आता फॉजिन्स याचा उपयोग कुठे कुठे सांगता येईल आपल्याला बघा, प्लास्टिक निर्मितीमध्ये, त्याचप्रमाणे कीटकनाशक असतात पण औषधं आहेत त्याच्यामध्ये हे फॉजिन्स मित्रांनो वापरता येतो. बघा लाफिंग गॅस काय, लाफिंग गॅस मित्रांनो नायट्रस ऑक्साईड आहे. लाफिंग गॅस म्हणजे नायट्रस ऑक्साईड N2O हे मित्रांनो लाफिंग गॅस आहे मित्रांनो, हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मिथेनचं तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो CH4 आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो बघा, ऑक्सिजन, सल्फर, अमोनिया आणि हेलियम. तर मित्रांनो ह्याचं उत्तर सांगता येईल आपल्याला, कांदा कापताना मित्रांनो अमोनिया मित्रांनो या वायूची निर्मिती होते आणि निर्मिती होत असते. ऑप्शन क्रमांक 3 हे मित्रांनो उत्तर आपल्याला सांगता येतो. आता सल्फर काय आहे, मग सल्फर हा मित्रांनो काय, सल्फर हा वायू नाही तर तो स्थायीरूप असतो. तो ऑक्सिजन सोबत अभिक्रिया घडल्यावर सल्फर डायऑक्साईड या ठिकाणी तयार होतो. व अमोनिया वायू जर डोळ्यात गेला तर मित्रांनो पाणी येत असते. अमोनियाचे रेणूसूत्र मित्रांनो या ठिकाणी सांगू शकतो मित्रांनो NH3. NH3 मित्रांनो हे अमोनियाचे या ठिकाणी रेणूसूत्र आहे. त्याचप्रमाणे अजून एक सांगतो बघा, सार्वजनिक मूत्रामध्ये येणार बघा, मूत्रामध्ये आपण गेला तर मित्रांनो तो एक वास एक प्रकारे एक येत असतो बघा, तो पण कुठला वास आहे तर मित्रांनो तो अमोनिया वायूचाच असतो वास. हे पण तुम्ही लक्षात ठेवा, सार्वजनिक वायूमध्ये येणारा वास हा अमोनिया वायूचा असतो. मग अमोनिया वायूचा उपयोग कुठं होतो तर अमोनिया वायूचा उपयोग कुठे होतो तर बघा खत निर्मितीमध्ये होतो. रेफ्रिजरेटर फ्रीजमध्ये सुद्धा या ठिकाणी अमोनियाचा या ठिकाणी वापर केला जातो. हे मित्रांनो थोडक्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला या ठिकाणी सांगता आलं. बघा आता पुढचा प्रश्न बघा, भिंग आणि त्याचे उपयोग बघा, हा पण या ठिकाणी महत्त्वाचा या ठिकाणी टॉपिक आहे. बघा पुढचा आपण टॉपिक पाहूया या ठिकाणी बघा, भिंग व त्याचे उपयोग याच्यावर या ठिकाणी 5 प्रश्न आहे बघा. प्रश्न पहा, वाहनाच्या बाजूस आरसा तयार करण्यासाठी कोणती भिंग किंवा ते काच वापरतात बघा. ऑप्शन पहा, सपाट, अंतर्वक्र, बहिर्वक्र आणि यापैकी नाही बघा. असे प्रश्न मित्रांनो पहा या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. तर मित्रांनो ह्याचं उत्तर सांगता येईल आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 बहिर्वक्र आपल्याला या ठिकाणी त्याचं उत्तर सांगता येतं. बहिर्वक्र म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे बघा, कॉन्व्हेक्स लेन्स असं त्याला म्हणायचं. कॉन्व्हेक्स लेन्स काय, ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग गोली व बाहेरच्या बाजूने फुगीर असतात, दोन्ही पृष्ठभाग गोली व बाहेरच्या बाजूने फुगीर असतात, त्यांना बहिर्वक्र भिंग या ठिकाणी म्हटलं जातं बघा. मग काय, बहिर्वक्र भिंग कडेपेक्षा या ठिकाणी मध्यभागी जाड असतं. हे भिंग मित्रांनो अभिसरण करतात, प्रकाशाचे अभिसरण कॉन्व्हर्जन करतात, म्हणून याला अभिसारी भिंग सुद्धा असं या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. मित्रांनो बहिर्वक्र भिंग कुठे कुठे वापरतात बघा. बहिर्वक्र भिंगाची उपयोग साधा सूक्ष्मदर्शी आहे, त्याचप्रमाणे प्रकाशकीय उपकरणे, कॅमेरा, प्रोजेक्टर, त्याचप्रमाणे दूरदर्शी, टेलिस्कोपमध्ये, संयुक्त दूरदर्शी इत्यादीमध्ये त्याचा वापर केला जातो बघा. मग याच्यामध्ये काय, साधा सूक्ष्मदर्शीमध्ये काय, घड्याळ दुरुस्तीसाठी जे वापरतात बघा, तुम्ही घड्याळ दुकान गेला असं बघा, त्यावेळेला तो एक डोळ्याला लावून एक असतो बघा भिंगासारखा, ते घड्याळमध्ये ते वापरतात. त्यामध्ये काय बारीक अक्षरे मोठे दिसण्यासाठी वापरतात. त्याचप्रमाणे सोना लोक सुद्धा त्या ठिकाणी वापरतात. सूक्ष्म पेशी पाहण्यासाठी सुद्धा त्याच्यानं बहिर्वक्र भिंगाची आपल्याला या ठिकाणी वापर केला जातो. त्याचप्रमाणे दूरचे ग्रह व तारे पाहण्यासाठी सुद्धा मित्रांनो बहिर्वक्र भिंगाचे उपयोग आपल्याला सांगता येतील बघा. मी किती भरपूर मित्रांनो या ठिकाणी सांगितले आहे बहिर्वक्र भिंगाचे उपयोग तुम्हाला. बरं राहतात काय आता बघा, अंतर्वक्र कशात वापरतात. अंतर्वक्र आरसा तर केश कर्तनामध्ये, दातांचा दवाखान्यामध्ये, त्याचप्रमाणे बॅटरी व वाहनांची हेडलाईटमध्ये, याच्यामध्ये फ्लड लाईट्समध्ये, त्याचप्रमाणे विविध सौर उपकरणे सुद्धा मित्रांनो हे अंतर्वक्र आरशावरून मित्रांनो आपल्याला या ठिकाणी त्याचे उपयोग मित्रांनो या ठिकाणी सांगता येतात बघा. असाच प्रश्न मित्रांनो या ठिकाणी येणार आहे, बहिर्वक्र भिंगाची त्या उदाहरणं सांगा किंवा आता बघा व्याख्या सांगा किंवा अंतर्वक्र असं मित्रांनो आलटू पलटू या ठिकाणी प्रश्न येण्याची शक्यता आहे. कारण आपली एक्झाम मित्रांनो शिफ्ट वाईज चालत असल्यामुळे तो मित्रांनो प्रश्न रिपिटेशन होण्याची शक्यता आपल्याला जास्त आहे. चला बघा पुढचा प्रश्न, आरशाचा ध्रुव आणि नाभी यांच्यातील अंतराला नाभी अंतर असे म्हणतात. नाभी अंतर हे वक्रता त्रिज्येच्या तेवढे असते बघा, निम्मे असते, दुप्पट असते, 1/3 असते आणि 3 पट असते. तर मित्रांनो त्याचं उत्तर सांगता येईल आपल्याला ऑप्शन क्रमांक 1, तर ते मित्रांनो निम्मे असते. काय असते तर मित्रांनो ते निम्मे असते. हे वक्रता त्रिज्येच्या मित्रांनो निम्मे आपल्याला सांगता येतील. बहिर्वक्र भिंगाची नाभी अंतर मित्रांनो, बहिर्वक्र भिंगाचा काय प्रथम नाभी बिंदू डावीकडे असतो, म्हणून प्रथम नाभी अंतर बघा. हे मित्रांनो हे काही लक्षात ठेवण्याचं कारण आहे तुमचं, फक्त एवढे मित्रांनो हे नाभी अंतर वगैरे व्याख्या तेवढं लक्षात ठेवा. बाकीचं जे गुणधर्म वगैरे जे आहेत ना ते मित्रांनो याची थोडीफार शक्यता कमी आहे. त्यामुळे फक्त हे जे स्टेटमेंट आहे ना ही मित्रांनो स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. बाकी मित्रांनो सांगत बसलो असतो पण आपल्याला तेवढा वेळ नाही, ती इथं मला सांगता पण या ठिकाणी ती येणार नाही आहे. ते मित्रांनो डिजिटल बोर्डवर किंवा प्रत्यक्ष असतं तर मित्रांनो ते सोपं जातं सांगायला. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण घेऊ. गाड्यांवर उजव्या व डाव्या बाजूला असणारे आरसे कोणते असतात बघा. अतिशय सोपा प्रश्न, आपण आपल्या रोजच्या रिलेटेड आहे. अंतर्गोल, बहिर्गोल, गोलीय आणि वक्रीय. तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे मित्रांनो बहिर्गोल म्हणायचं. काय
जर गोलाकार पृष्ठभाग, बाहेरचा भाग किंवा बहिर्वक्र भाग चकचकीत असेल तर त्याला बहिर्वक्र आरसा असं म्हटलं जातं. बाहेरच्या पृष्ठभागावर मित्रांनो प्रकाशाचे परावर्तन होत असते, हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे या आरशामुळे गाडीच्या मागील वाहतुकीचा आपल्याला अंदाज येतो. म्हणून तर मित्रांनो ते बहिर्गोल आरसे आपल्याला या ठिकाणी ते वापरताना दिसतात. म्हणजेच काय, ऑप्शन क्रमांक आपल्याला 2 सांगता येईल. पुढचा प्रश्न, दूरदृष्टीचा दोष दूर करण्यासाठी कोणता भिंग वापरतात? बघा, आंतरवक्र भिंग, बहिर्वक्र भिंग, अपसारी भिंग आणि यापैकी नाही. बघा, तेच प्रश्न मित्रांनो रिपिटेशन आपल्याला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एक्झाममध्ये सुद्धा रिपिटेशनच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. तर काय ह्याचं उत्तर आहे मित्रांनो, बहिर्वक्र भिंगचा आहे जो उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2, दूरदृष्टीचा दूर करण्यासाठी मित्रांनो बहिर्वक्र भिंग या ठिकाणी ते वापरतात. पुढचा प्रश्न, अयोग्य जोडी ओळखा. बघा, अयोग्य जोडी ओळखायची आहे तुम्हाला. एक्स-रे काय, वैद्यकीय क्षेत्राचे आहे. गॅमा रे आण्विक क्षेत्र आहे. रेडिओ लहरी काय, ओव्हनमध्ये खाण्याचे पदार्थ गरम करणे आणि इन्फ्रारेड रे टीव्ही रिमोट कंट्रोल. तर मित्रांनो ह्याचं काय उत्तर तुम्हाला काय सांगता येईल? तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे अयोग्य जोडी ऑप्शन क्रमांक 3, रेडिओ लहरी ओव्हनमध्ये खाण्याचे पदार्थ गरम करणे. हे मित्रांनो काय येणार नाही. बघा, तुमचा जर अभ्यास असेल तर मित्रांनो तुम्हाला लगेच उत्तरापर्यंत या ठिकाणी तुम्हाला पोहोचता येते. बघा, रेडिओ लहरी काय असं हे आहे का? बघा, रेडिओ लहरी ओव्हनमध्ये खाण्याचे पदार्थ गरम करणे असं काय असतं का? तर नाही. तर रेडिओ लहरी काय आहे? तर मित्रांनो कृत्रिम रेडिओ लहरीचा उपयोग काय होतो? तर रेडिओ संदेशवहन, रडारमध्ये संदेशवहनाचे उपग्रह यासारख्या अनेक गोष्टींमध्ये या ठिकाणी केला जातो. ओव्हनमध्ये खाण्याचे पदार्थ गरम करणे हे येऊ शकत नाही. बाकीचे एक्स-रे वैद्यकीय बरोबर आहे, गॅमा रे आण्विक क्षेत्र बरोबर आहे आणि इन्फ्रारेड हे टीव्ही रिमोट कंट्रोल हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. मित्रांनो आपल्याला एकदा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही प्रथम पाहता चॅनल जरूर सबस्क्राईब करा. बघा, तुम्ही परीक्षेला जाण्यापूर्वी थोडेफार आमच्या पाठीमागचे व्हिडिओसुद्धा स्पीडमध्ये लावून ऐकले तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊ शकतो. बघा, सर्व मित्रांनो व्हिडिओ मी या ठिकाणी IBPSचे जो काही नवीन पॅटर्न दिला आहे त्याच्यानुसार बनवलेली आहे. जुन्या पॅटर्न सुद्धा व्हिडिओ आहेत, पण जुन्या पॅटर्नचे आहे ते व्हिडिओ बघू नका, कारण त्याला तुम्हाला फायदा होणार नाही. जे काही दिलेले आहेत ना नवीन, तेच पॅटर्न मित्रांनो या ठिकाणी तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मित्रांनो 35+ मार्क या ठिकाणी तुम्हाला घेता येते. 35+ मार्क जो घेईल तो मित्रांनो डेफिनेटली पोस्टच्या जवळ या ठिकाणी तो जाईल. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी निम्न भ्रमण कक्षेचा उपयोग कोणता आहे? दिशादर्शक उपग्रह, भूस्थिर उपग्रह, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक आणि वरीलपैकी सर्व. बघा, अवकाशी मोहिमेवर 5 प्रश्न येताना मित्रांनो तुम्ही चालू घडामोडी रिलेटेड जास्तीत जास्त काय त्याची तयारी करा. चांद्रयान करा. बघा, चांद्रयान 1, 2, 3, मंगळयान, जे काय भारताचे महत्त्वाचे जे स्पेस मिशन्स आहेत ते सुद्धा मित्रांनो ते करणं तुम्हाला अपेक्षित आहे. तर ह्याचं काय उत्तर सांगता येईल? तर ऑप्शन क्रमांक 3, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक. निम्न भ्रमण कक्ष उपयोग म्हणजे निम्न भ्रमण कक्षामध्ये कोणतं मित्रांनो ते उपग्रह किंवा ते असतं? तर त्याचं उत्तर सांगता येईल आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक हे पृथ्वी आपल्या निम्न भ्रमण कक्षेचा उपग्रह आपल्याला सांगता येतो. पुढचा प्रश्न, अवकाशयान पृथ्वीच्या गुरुत्वीय बलापासून मुक्त करून अंतराळात पाठवण्यासाठी प्रक्षेपकाची गती कमीत कमी किती असावी? गती पाहिजे तर गणती झाले. गती कमीत कमी किती असावी लागते? तर 112 किलोमीटर सेकंद, 1.12 किलोमीटर सेकंद, 0.112 किलोमीटर सेकंद आणि 11.2 किलोमीटर सेकंद. तर बघा, हा फॅक्च्युअल डेटा संदर्भात प्रश्न आहे. हा पण मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या नोट्समध्ये मित्रांनो तो ॲड करा. अवकाशयान पृथ्वीच्या गुरुत्वीय बलापासून मुक्त करून अंतराळात पाठवण्यासाठी प्रक्षेपाची गती ही कमीत कमी मित्रांनो 11.2 किलोमीटर सेकंद मित्रांनो एवढी असावी लागते. तर हे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला सांगता येते. ऑप्शन क्रमांक 4 डेफिनेटली बरोबर आहे, 11.2 किलोमीटर सेकंद. पुढचा प्रश्न, खालीलपैकी वेगळा घटक कोणता आहे तर ओळखा. इनसॅट आहे, जीसॅट आहे, IRS आहे आणि PSLV आहे. तर बघा, ह्याचं उत्तर काय सांगता येईल? तर ह्याचं उत्तर मित्रांनो सांगता येईल ऑप्शन क्रमांक 4 PSLV. तर का? बघा, PSLV तर का? तर बघा, हे पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आहे. हे लॉन्च व्हेकल आहे आणि बाकीचे हे उपग्रह आहेत, इनसॅट, जीसॅट आणि IRS. त्यामुळे बघा मित्रांनो तुम्हाला असं ऑड मॅन आउट वगैरे ते ओळखता आलं पाहिजे. म्हणून बघा, PSLVच्या ऐवजी GSLV दिलं तर ते सुद्धा मित्रांनो ते उपग्रह या ठिकाणी ते उपग्रह लॉन्च व्हेकल आहे. त्यामुळे ते मित्रांनो ते आपल्या गटात बसत नाही. हे पण तुमच्या लक्षात राहणं अतिशय गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, जगात सर्वप्रथम मानवी चंद्रभूमी कोणत्या देशाने राबवली? बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे. रशिया, अमेरिका, भारत आणि चीन. तर जगात सर्वात प्रथम मानवी चंद्रभूमी कोणत्या देशाने राबवली? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो अमेरिका. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न, विक्रम साराभाई अवकाश केंद्र कुठे आहे? मग अतिशय सोपा प्रश्न आहे. तर विक्रम साराभाई अवकाश केंद्र हे मित्रांनो तिरुअनंतपुरम या ठिकाणी आहे. तिरुअनंतपुरम कुठे आहे? तर मित्रांनो ते तिरुअनंतपुरम केरळ या ठिकाणी, केरळ या राज्यात तिरुअनंतपुरम आहे. पुढचा प्रश्न,
TCSने विचारलेले 5 प्रश्न. बघा TCSने विचारसुद्धा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये या ठिकाणी TCSने विचारलेले या ठिकाणी प्रश्न ॲड करत असतो, जेणेकरून तुम्हाला ते सुद्धा प्रश्नाचे मित्रांनो असे प्रश्न घेतलेले आहेत ते आपल्या एक्झामशी रिलेटेड आहेत. बाकीचे TCSचे विज्ञानचे प्रश्न भरपूर आहेत, पण ते काय आपल्या एक्झामशी रिलेटेड नाहीत, त्यामुळे ते मी काय घेत बसलेलं नाही. आणि तुम्ही पण ते मित्रांनो ते करू नका, कारण ते आपल्या रिलेटेड नाहीत. तर बघा प्रश्न पहा, कापूर, नॅफ्थॅलिन आणि शुष्क बर्फासारखे पदार्थ घन अवस्थेतून थेट बाष्प अवस्थेत जातात, या घटनेला काय म्हणतात? बघा अपस्खलन, संप्लवन, विस्थापन आणि विपतन. तर त्याला काय म्हटलं जातं? तर मित्रांनो त्याला संप्लवन असं त्याला म्हटलं जातं. संप्लवन त्याला असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 2. बघा तुम्हाला संप्लवन म्हणजे सब्लिमेशन काय म्हणजे तुम्हाला माहिती आहे का? बघा संप्लवन म्हणजे काय म्हणायचं, स्थायूरूप पदार्थाचे रूपांतर थेट वायूत होणे किंवा वायुरूप पदार्थ थेट स्थायूरूपात रूपांतर होत असेल तर त्याला मित्रांनो संप्लवन म्हणजे सब्लिमेशन असं त्याला म्हटलं जातं. मग त्याची उदाहरणं काय काय आहेत? तर बघा स्थायूपासून वायू, अमोनिया क्लोराईड, आयोडीन स्फटिक असं मित्रांनो या ठिकाणी त्याला आपल्याला उदाहरण सांगतात. त्याप्रमाणे कापूर, नॅफ्थॅलिन, अँथ्रासीन, वायूपासून स्थायूमध्ये कोणकोणती उदाहरण सांगता येईल? तर फ्रीजमधील वाफ बर्फात रूपांतर होणे, हे मित्रांनो सब्लिमेशनचं या ठिकाणी व्याख्या आणि मी उदाहरण या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहे. तर त्याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 संप्लवन. पुढचा प्रश्न, अन्न पदार्थांना आणखीन शिजवण्यासाठी अनेकदा आधी ते उकळत्या किंवा तेलासारख्या गरम द्रव्यामध्ये थोडेसे बुडवले जातात. अन्न पदार्थ बनवण्याच्या या तंत्राचे नाव काय? तर बघा बँचिंग, डायसिंग, बॅटरिंग आणि मॅरिनेटिंग. तर मित्रांनो ह्याचं उत्तर सांगता येईल आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 बॅचिंग असं त्याला म्हटलं जातं. बघा हा वेगळ्या पद्धतीचा थोडाफार प्रश्न आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर काय, अन्नपदार्थ आणखी शिजवल्यास अनेकदा आधी ते उकळत्या किंवा तेलासारख्या गरम द्रव्यामध्ये थोडेसे बुडवले जातात, त्याला काय म्हणतात? तंत्र त्याला बॅचिंग असं त्याला या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, खालीपैकी कोणते जीवनसत्व नियासिन म्हणून या ठिकाणी त्याला ओळखले जाते? बघा ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. विटॅमिन्स जे काय आपला चॅप्टर आहे जीवनसत्व त्याच्यामध्ये हा भाग आहे. तर मित्रांनो ही असे जोडा लावा वगैरे येऊ शकेल प्रश्न, त्यामुळे हे जे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघा 18व्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. पुढे, चीज बनवण्याच्या प्रक्रियेत स्थायूरूप दह्यापासून वेगळ्या केलेल्या दुधाच्या द्रव भागाचे नाव काय आहे? बघा चीज बनवण्याची प्रक्रिया, बघा ओळख सूक्ष्मजीवशास्त्राच्या आपल्या चॅप्टरमध्ये हा प्रश्न जातो, त्यामुळे तुम्ही म्हणू नका हा प्रश्न कसा येईल. तर बघा ते जर तुम्ही 9वीचं किंवा पुस्तक 10वीचं वाचलं असेल तर त्याच्यामध्ये ते आहे सगळं. तर ऑप्शन पहा, मार्गारीन, लॅक्टोज, पनीर जेल आणि सिरप. तर त्याचं उत्तर सांगता येईल मला ऑप्शन क्रमांक त्याला पनीर जेल असं त्याला या ठिकाणी म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 पनीर जेल. पुढे, इतर लहान कीटक आणि प्राणी खाणाऱ्या वनस्पतींना कोणत्या नावाने संबोधले जाते? बघा उभयचर वनस्पती, मांसाहारी वनस्पती, पानझडी वनस्पती आणि आयसोमॉर्फिक वनस्पती. तर त्याचं उत्तर मी सांगतो आपल्याला मांसभक्षी वनस्पती. बघा काय लहान कीटक आणि प्राणी खाणाऱ्या वनस्पती कोणीही सांगू शकेल ते, त्याचं उत्तर मांसभक्षी वनस्पती असायला पाहिजे. पुढचा प्रश्न, बघा रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे ह्याच्या मित्रांनो आपण या ठिकाणी 5 प्रश्न या ठिकाणी घेत आहोत. बघा हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो? बघा हँड सॅनिटायझर मित्रांनो सगळेजण वापरतात, काय सॅनिटायझर सगळे वापरतात, पण त्यामध्ये घटक कोणता असतो काय असतो हे कुणाला माहीत नसतं. बघा जसं मी कोरोनामध्ये ते कोणता औषध फवारत होतं मार्टीमध्ये प्रश्न घेतला, तसं मित्रांनो हा हँड सॅनिटायझरमध्ये कोणता घटक असतो हा वेगळा प्रश्न आहे मित्रांनो थोडाफार. ब्लिचिंग पावडर असते, आयसोप्रोपिल अल्कोहोल असते, सल्फर असते आणि लाईम सोडा असतो. तर त्याचं उत्तर सांगता येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आयसोप्रोपिल अल्कोहोल. त्याच्यामध्ये काय असतं तर आयसोप्रोपिल अल्कोहोल आपल्याला या ठिकाणी हँड सॅनिटायझरमध्ये ते ॲड असतं. पुढचा प्रश्न, केक आणि पाव सच्छिद्र व हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? बघा थोडेफार सोपे प्रश्न आहे ते. तर काय सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट आणि ब्लिचिंग पावडर. तर सोपा प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 सोडियम बायकार्बोनेट असते. केक आणि पाव सच्छिद्र हलके बनवण्यासाठी सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच काय NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट काय NaHCO3 ह्याचं हे मित्रांनो रेणूसूत्र आहे. यालाच खाण्याचा सोडा, बेकिंग सोडा म्हणतात. हा मित्रांनो पांढरा अस्फटिकी पदार्थ आहे. हा क्षार मित्रांनो अंमलारी धर्मी आहे, तीव्र NaOH पासून मिळवतात. त्याचप्रमाणे अग्निशामक दलात CO2 कार्बन डायऑक्साईड वायूची निर्मिती करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. सोडियम कार्बोनेट सुद्धा आहे मित्रांनो, सोडियम कार्बोनेट सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचप्रमाणे विरंजक चूर्ण, ब्लिचिंग पावडर, COCl2 हे सुद्धा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न, आम्ल प्रजननासाठी खालीपैकी कोणता घटक प्रामुख्याने जबाबदार आहे? बघा CO2, CFC, H2S, NO2 आणि SO2. बघा अतिशय सोपा प्रश्न आहे. आम्ल प्रजननासाठी मित्रांनो कोणता वायू जबाबदार आहे? तर NO2 आणि SO2.
NO2 आणि SO2 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येतं ऑप्शन क्रमांक 4. आणि बाकीच काय आहे CO2, CFC आणि H2S हे मित्रांनो या ठिकाणी ओझोन वायूच्या ऱ्हासासाठी या ठिकाणी ते कारणीभूत आहेत. हे पण मित्रांनो तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. पुढचा प्रश्न, युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? 78, 50, 46 आणि 33. तर काय याचं उत्तर? त्याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 46. युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण मित्रांनो 46% इतके एवढे असते. ऑप्शन क्रमांक 3. पाण्याची घनता डॉट तापमानाला उच्चतम असते. किती असते? 4 डिग्री सेल्सिअस, 25 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री सेल्सिअस आणि 73 डिग्री सेल्सिअस. तर त्याचं उत्तर सांगता येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 4 डिग्री सेल्सिअसला मित्रांनो या ठिकाणी पाण्याची घनता उच्चतम असते. ऑप्शन क्रमांक 1. बघा काही प्रश्न या ठिकाणी सोपे आहेत ते मित्रांनो जास्त मी त्याचं एक्सप्लेनेशन वगैरे सांगत बसत नाही कारण तुम्हाला वेळ जाईल. बघा सुरुवातीला जे प्रश्न मी घेतले ते थोडेफार वेगळे होते त्याचं एक्सप्लेनेशन मी या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलेच आहे. बघा प्राण्यांची वर्गीकरण ह्याच्यावर मित्रांनो डेफिनेटली 3 ते 4 प्रश्न मित्रांनो येणार. म्हणजे ते तुम्ही चॅप्टर केला नसेल तर अनेकदा करा, केला असेल तर अजून एकदा करा कारण जेवढे परफेक्ट करता. कारण ह्याची बघा नावं बघा 10 संघ आहेत, त्या संघाची प्रत्येक उदाहरणं त्याची जी काही वैशिष्ट्ये वगैरे सर्व आहेत ती सुद्धा मित्रांनो लक्षात राहणं गरजेचं आहे. त्यामुळे ते वारंवार वाचला तर मित्रांनो तुम्हाला ते एक्झामपर्यंत त्या ठिकाणी ते लक्षात येईल. त्यामुळे हा चॅप्टर किंवा हा जो चॅप्टर हा घटक आहे तो वारंवार करत राहावा. अरिस्टॉटल यांनी केलेल्या प्राण्यांचे वर्गीकरण मुद्द्यातील मुद्दा कोणता? बघा शरीराचे आकारमान, त्यांच्या सवयी, अधिवास आणि डोळ्यांचे आकार. बघा अरिस्टॉटल तुम्हाला माहिती पाहिजे अरिस्टॉटलने काय केलेलं आहे. त्यामुळे ते जर तुम्ही वाचला असेल तर तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. तर ह्याचं उत्तर सांगता येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 डोळ्यांचे आकार. अरिस्टॉटल यांनी केलेल्या प्राण्यांच्यावर कोणता मुद्दा होता? तर डोळ्यांचा आकार होता. ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्याला बरोबर सांगता येते. हे उत्तर आहे डोळ्यांचा आकार ऑप्शन क्रमांक 4. पुढे, कालांतराने वर्गीकरणाची कोणती पद्धत वापरण्यात आली? आधुनिक, नैसर्गिक, कृत्रिम आणि पुरोगामी. तर ती कोणती पद्धत वापरण्यात आली होती? तर मित्रांनो पुरोगामी पद्धत या ठिकाणी वापर करण्यात आला प्राण्यांच्या वर्गीकरणासाठी. पुढे, समपृष्ठरज्जू प्राणी या प्राण्यांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. त्याची चुकीची वैशिष्ट्य कोणते? बघा डेफिनेटली प्रश्न येणार. समपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये, असमपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये उदाहरणे येऊ शकतात प्रश्न. श्वसनासाठी कल्लविदार किंवा फुफ्फुसे. शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो. चेतारज्जू एकच पोकळ शरीराच्या पृष्ठभागूच असतो आणि ग्रसनीमध्ये कल्लेविद्रे नसतात. तर चुकीचे वैशिष्ट्य मित्रांनो आपल्याला ओळखायचे. तर त्याचं उत्तर सांगता येईल मित्रांनो ग्रसनीमध्ये कल्लेविद्रे नसतात. हा मित्रांनो हे स्टेटमेंट किंवा हे चुकीचं आहे ऑप्शन क्रमांक. बाकीचे 3 बघा बरोबर आहेत. बघा मी कायम असा प्रश्न देत असताना चुकीचे वैशिष्ट्य विचारत असतो कारण चुकीचे वैशिष्ट्य एकच असतं. बरोबर वैशिष्ट्य मिळालं मित्रांनो ते एकच असणार आहे कारण मग तुम्हाला जास्तीची माहिती मिळणार नाही. मग काय ही पण माहिती मित्रांनो लक्षात ठेवा. समपृष्ठरज्जू प्राण्याची कल्लविद्रे किंवा फुफ्फुसे. शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा नोटोकॉर्ड असतो मित्रांनो, आधारक असतो. चेतारज्जू एकच पोकळ आणि शरीराच्या पृष्ठबाजूस मित्रांनो तो असतो. ही पण मित्रांनो स्टेटमेंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न, हृदय असेल ते शरीराच्या पृष्ठबाजूस डोर्साल साइड असते. हे वैशिष्ट्य कोणत्या प्राण्याचे आहे? पृष्ठरज्जू, समपृष्ठरज्जू, असमपृष्ठरज्जू आणि चेतारज्जू. तर बघा ह्याचं उत्तर काय सांगते? तर ह्याचं उत्तर सांगते मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4. ह्याचं उत्तर चेतारज्जू येत नाही. तर हृदय असेल ते शरीराच्या पृष्ठभागूस डोर्सल साइड असते. हे वैशिष्ट्य कोणत्या प्राणी संघाचे आहे? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो असमपृष्ठरज्जू आहे. ऑप्शन क्रमांक 3. पुढे, अलीकडील काळात कोणत्या शास्त्राने प्राण्यांचे वर्गीकरण केले आहे? बघा कार्ल यूज, अरिस्टॉटल, जॉन रे आणि मेयर. तर अलीकडच्या काळात कोणी केलेलं आहे? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक कार्ल यूज या शास्त्राने अलीकडच्या काळात प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे. पुढचा प्रश्न, आरोग्यासंदर्भात मित्रांनो 5 प्रश्न. जीवशास्त्रानुसार नवजात अर्भकाचे लिंग ठरवले जाते. कोणाकडून ठेवले जाते? बघा पित्याकडून, मातेकडून, माता पित्याकडून आणि परमेश्वराकडून. बघा परमेश्वर बघा काही जण परमेश्वराची भक्ती करत असतात. मुलगा होऊ दे, मुलगी होऊ दे असे मित्रांनो या ठिकाणी ते वेगवेगळ्या प्रकारचे करतात. पण मित्रांनो लक्षात ठेवा मुलगा होणे किंवा मुलगी होणे हे सर्वस्वी कोणावर अवलंबून असते तुम्हाला माहिती आहे. तर सर्वस्वी मित्रांनो या ठिकाणी अर्भकाचे लिंग ठेवले ते या ठिकाणी माता व पित्याकडून ठेवले जात असते. हे तुम्हाला या ठिकाणी माहितीच आहे. पुढचा प्रश्न, स्टील बर्थ म्हणजे काय? स्टील बर्थ विचारले तर नवजात अर्भक मृत्यू, उपजत मृत्यू, माता मृत्यू आणि यापैकी नाही. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 उपजत मृत्यू. स्टील बर्थ म्हणजे काय? या ठिकाणी उपजत मृत्यू असं त्याला म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, मोठ्या आतड्याची लांबी किती मीटर असते? 5 ते 6 मीटर, 4 ते 5 मीटर, 1.5 ते 2 मीटर आणि 2.5 ते 3.5 मीटर. 2.5 ते 3.5 मीटर मोठ्या आतड्याची लांबी. तर मोठ्या आतड्याचे लार्ज इंटेस्टाइनल
लार्ज इंटेन्स्टाईनची लांबी किती असते तर त्याचे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 1.5 मीटरपर्यंत असते. 1.5 ते 2 किंवा 1.5 मीटरसुद्धा असू शकते. म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक 3 हे आहे. मग 5 ते 6 कसे असते तर 5 ते 6 मित्रांनो लहान आतडी लघु आतडी स्मॉल इंटेन्स्टाईनची असते 5 ते 6 मीटर. पुढे थायमिन म्हणजे काय बघा. हे थायमिन म्हणजे काय ते जो हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जे असले सोपे प्रश्न आहे मित्रांनो. थायमिन वगैरे. पेशीमध्ये रंगसूत्रात कोणते द्रव्य असते. हिमोग्लोबिन असते, DNA असते, कॅल्शियम असते आणि फायब्रिनोजन असते. तर पेशीमध्ये कोणता घटक असतो तर मित्रांनो पेशीमध्ये गुणसूत्रात द्रव्य असते तर DNA ऑप्शन क्रमांक 2. आपत्ती व्यवस्थापन याच्यावर मित्रांनो आपण या ठिकाणी 5 प्रश्न घेत आहोत. बघा इमारतींना नुकसान. बघा आपत्ती व्यवस्थापन तुम्ही अभ्यास करण्यापूर्वी किंवा करत असाल तर मित्रांनो चालू घडामोडी संदर्भात कुठं आपत्ती झालेली आहे, त्या आपत्तीचा काय परिणाम झाला, त्या आपत्ती समजा कुठल्या देशात वगैरे राबवली असेल तर भारताने काय मदत केली असेल तर त्या मित्रांनो त्या मोहिमेचं नाव वगैरे असं ते प्रश्न येऊ शकतात. त्याचप्रमाणे बघा भूकंप, चक्रीवादळे हे सर्व मित्रांनो आपत्तीमध्ये मोडतात. त्यामुळे चक्रीवादळे बघा कुठले लेटेस्ट चक्रीवादळ चालू घडामोडी सुद्धा मध्ये जाईल तर लेटेस्ट चक्रीवादळ कुठं आलेलं, कोणी नाव दिलेलं ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला कळणं गरजेचं आहे. तर बघा 25वा प्रश्न काय म्हणतो. इमारतींना नुकसान होणे किंवा पूर्णपणे कोसळून पडणे, पाण्याचे स्रोत आटणे, पाणी दूषित होणे, उघड्यावर पडलेली मानवाची किंवा प्राण्यांची प्रेते, वातावरणात दुर्गंधीयुक्त व प्रदूषित होणे इत्यादी कोणत्या आपत्तीशी संबंधित आहेत. तर बघा प्रश्न व्यवस्थित वाचा. किती म्हणजे मोठा असला तरी मित्रांनो तो एक लॉजिकल लेवलचा प्रश्न आपल्याला सांगता येईल. तर आर्थिक आहे, सामाजिक आहे, पर्यावरण आणि नैसर्गिक आहे. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 सामाजिक प्रश्न आहे. हा सामाजिक प्रश्न या ठिकाणी त्याचं सामाजिक प्रश्नामध्ये त्या ठिकाणी तो गणला जाईल. म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक 2. पुढे मोठ्या प्रमाणावर अचानक निधी खर्च होणे, विकासाच्या इतर घटकावर निधीचा तुटवडा निर्माण होणे, उत्पन्न घटणे इत्यादी हे कशामध्ये जातं बघा. वैद्यकीय, प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय, आर्थिक आणि राजकीय. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो आर्थिक. मित्रांनो हा घटक आपल्याला वाटतो. बऱ्याच त्यांना बघा प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय वाटेल पण नाही, मुद्दा मी प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय वरती घेतलं कारण तुम्हाला ते एक चांगलं ते ऑप्शन वाटतो म्हणून. पण त्याचं उत्तर आहे मित्रांनो आर्थिक आहे. आर्थिक का तर बघा निधी खर्च होणे, विकासाच्या इतर घटकावर निधीचा तुटवडा हे सर्व मित्रांनो आर्थिक कारण आहे. लक्षात असते बघा. नाही तर प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय म्हणाल ते नाही येणार उत्तर. समजलं. पुढे विदर्भात लोकांना खायला अन्न नसल्याने त्यांना स्थलांतर करावे लागते. कसा कोरडा दुष्काळ, जंगल वनवा, बॉम्बस्फोट, दहशतवाद आणि भूकंप. बघा हे बॉम्बस्फोट आणि दहशतवाद तर येणारच नाही त्यामुळे ते काढून टाका. भूकंप येणार नाही, जंगल वनवा तर नाहीच. मग काय तर तिथं काय मित्रांनो कोरडा दुष्काळ मित्रांनो जाणवतो. तो कोरडा दुष्काळ. पुढे वेगळा घटक आपल्याला सांगायचा आहे मित्रांनो पूर्वतयारी, विमोचन, सज्जता आणि पुनरुत्पादन. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो पुनरुत्पादन. वेगळा घटक हा आपल्याला सांगितला आहे मी पुनरुत्पादन ऑप्शन क्रमांक 4. पुढे जलपर्णी हे कोणत्या प्रकारची आपत्ती आहे बघा. अनाकलनीय, प्राणीजन्य, वनस्पतीजन्य, भूशास्त्रीय. तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे ही वनस्पती जलपर्णी कशात येते बघा. पाण्यावर जी वाढलेली असते बघा. कोल्हापूर जिल्ह्यात बघा पंचगंगा नदीमध्ये कायम जलपर्णी आढळेल किंवा रंकाळा तलाव बघा जलपर्णी आढळलेली दिसते त्यामुळे ते कायम चर्चेत असतं. ती मित्रांनो ही जलपर्णी मित्रांनो वनस्पतीजन्य आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातले जे आहेत त्यांना हे माहीत आहे जलपर्णी वगैरे. त्यामुळे त्यांचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3. पुढे चला बघा आपण आरोग्यासंदर्भातले 40 प्रश्न मित्रांनो आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. बघा एक्झामपूर्वी जाण्यापूर्वी तुम्ही चालू घडामोडी रिलेटेड जास्तीत जास्त अभ्यास करणं अपेक्षित आहे. जे काही घटक दिले ते चालू घडामोडी करा. IBPS किंवा TCS कुठली पण एजन्सी असते त्यांचा भर मित्रांनो चालू घडामोडी रिलेटेड राहतो. जे काय अभ्यास ज्यांनी कोणी एक्झाम दिले त्यांना माहितीच आहे. पण जे नवीनच देणार आहेत त्यांनी सुद्धा मित्रांनो मी जे काय सांगितले ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाकीसुद्धा ते GS वगैरे ते तुम्ही घटक व्यवस्थित करून जा. आता बघा पैशाला आपल्याला थोडेसे दिवस मित्रांनो बाकी राहिले आहे. तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे. भरपूर जशा एक्झामची आपण वाट पाहतो ती मित्रांनो एक्झाम आता या ठिकाणी होत आहे. काही जिल्ह्यांची मित्रांनो राहिलेली आहे जसे की बघा कुठले राहिले ती पेसा क्षेत्रातले. त्याचप्रमाणे आता ही रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग यांची मित्रांनो तिथे काहीतरी मतदान पदवीधर आणि शिक्षक मतदार असल्यामुळे तिथली मित्रांनो एक्झाम होणार नाही आहे. त्यामुळे त्यांची एक्झाम मित्रांनो थोड्या दिवसात होईल. त्यामुळे त्याने पण लगेच निराश न होता मित्रांनो अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण तुमची पण एक्झाम तिकडची जी आचारसंहिता संपताच तुमची एक्झाम सुरुवात होईल. त्यामुळे तुम्ही अभ्यास करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये किंवा आता कसं काय लगेच तुम्हाला समजेल. मी ॲनालिसिस घेणार पेपर कसा आला, कोणकोणते प्रश्न विचारले होते. त्यामुळे तुम्हीसुद्धा अभ्यासात गती ठेवणं या ठिकाणी अतिशय गरजेचं आहे. बघा मित्रांनो तुम्हाला एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. 35+ मित्रांनो मार्क जर पडत असतील तुम्हाला तर मित्रांनो डेफिनेटली नाव तुमचं आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याचा त्या जिल्ह्याचा मित्रांनो भूगोल करू जा कारण त्याच्यावरसुद्धा एका दुसरा प्रश्न येणार आहे. त्यामुळे
महत्त्वाचे जे घटक आहेत बघा, तुम्ही जे ह्याचा ॲनालिसिस करा पोर्शनचं, तर तुम्हाला मित्रांनो प्रश्न समजतील किंवा ते प्रश्न सोडवायला सोपे जातील. बघा मित्रांनो, परीक्षेसाठी तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. परीक्षा होताच मित्रांनो आपण पुन्हा एकदा आपण या वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला भेटू. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.